नाम नाम म्हणजे काय? हे कुठून बोगस कुठून काढलं? नाम कुठून काढलं? डायरेक्ट निघाले? नाही नाही नाही. हे सगळ्या साधू संतांनी एका जागेवर बसून, सगळे ग्रंथ एका जागेवर बसून, जसे काय असते एका जागेवर बसून एखाद्या विषयावर चर्चा करीत नाहीत का माणूस? कोणते तुमचा विषय असू दे, आमचा विषय कसं करायचं राहतं सप्तीची बैठक कसं करायचं? तसं सगळे संत एका जागेवर बसले आणि सगळे ग्रंथ एका जागेवर केले. म्हणजे कसं करायचं? संत एकांतीबाई सले सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले संत एकांती बैसले. पुढे बसले एकांतात. सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. काय सार निघालं? ते विठोबाचे नाम. सार काय निघालं? सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि म्हणून सुळ पाणी जपतसे वारंवार. अवघ्या साराचे हे सार लक्षात यायला लागले का नाही? सगळ्या साराचं सार म्हणजे नाम. ओ साराचं सार नाम. हे बाकीच्या गोष्टीला किंमत नाही, इथं नामाला किंमत. कीर्तन बिर्तन आता निघाले, तुम्हाला टाकलं ठेवा. कीर्तन कीर्तनाला कोणी मोजे कोणी विचारायचं. कीर्तन कीर्तन आज 2 नंबर नाही म्हणजे कीर्तन कर 2 नंबर असं नाही म्हणायचं मला. आज 2 नंबर. कीर्तनाला तेवढं प्राधान्य दिलेलंच नाही संतांनी. तुम्ही प्राधान्य दिले, जे जास्त पैसे घेऊन तो मोठा महाराज, हे तुम्ही आणलेलं आहे ना. संतांची व्याख्या आहे, कीर्तन नाही हो. कीर्तनाला काय? तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळाविते. कीर्तनकार निमार्दा भजने काम, त्याला भजन आलं. येडवाकडा तर माझं केलं नाही, पण येडवाकडा आपलं चांगलं. भजनाची आवड तरी पाहिजे. आणि ज्या महाराजाला भजनाची आवड आहे अशा हात करणारे पुन्हा फिरकू द्यायचे. अरे आयुष्य घासलंय ना महाराज भजनासाठी. तुम्ही येणे तुमच्या लक्षात आहे ना महाराज. हे 50-50 रुपये निष्ठ्याला ह्या नारळ देतो. रात्र रात्र भजने केले की नाही सांगा? म्हणजे का तुम्ही केले की नाही? रात्र रात्र भजने केली महाराज. रात्र रात्र नारळ लावले. आपल्याला गोष्टीची जाण नाही हो. शेवटची चाल होणार होऊ दे ना का? रुतायले का 5 मिनिट? रोज शेवटची चाल. रोज तो 2 तास ऐकायला लागलो तर आमचं 5 मिनिटं जमाना. नाही तुम्हाला सगळ्याला सांगतो, पहिला दिवस आहे म्हणून शेवटची चाल रोज घ्यायची. रोज बाहेर जाऊन भजनी आलेली असते. भजनापाशी कीर्तन करा. नाही माहिती येत भजनाला येईल पण कीर्तन येत नसते. काय खरं सांगायला मग आपल्याला बोलायला लागलो सांगू. भजन हा विनोद असू किंमत भजनालाच. महादेवानं स्थापन केला तेव्हा भजन करी महादेवच नका, कीर्तन करी महादेव. काय कुठून झालं सुरू? भजन कीर्तन नाही करी महादेव, भजन करी महादेव. त्याला ठेव. आता एक लक्ष आपला मुद्दा ते पप्पाच जरा हे लागणं गेलं बघा इकडे. बाकी तुम्ही लक्ष काय सांगू लागलो? भजन हे बघा इकडे बघा. सगळे संत एकांतात बसून साधना निवडली, त्याचं नाव नाम साधना. बरोबर आहे का नाही? नाम साधनेला किंमत. आता लक्ष. मग म्हणले शिकामूर्त, म्हणले शिकामूर्त कसे क्षेत्र कुठले व्यास सौवखावर एवढी खावली बात. सौवखावर 100 बऱ्या बोलून दाखवण्यापेक्षा एक बार साईन करून बात खतम. एकंदरीत शिका, एकंदरीत शिका,
सिक्का एकंदरित का मतलब क्या होता है? हाँ अरे बाबूजी, एकंदरित का मतलब क्या होता है? एकंदरित का मतलब होता है सब मिलके। एकंदरित का मतलब क्या होता है? सब मिलके सर्वांनी एका जागेवर बसून नाम या विषयावर शिक्कामोर्तब केलं. मुक्तीनामाजवळ आहे असं एक सर्वानुमती शिक्कामोर्तब झालं. कारण किंमत शिक्क्याला आहे ना, सहीला आणि शिक्क्याला किंमत असते, बरोबर आहे का नाही? आणि देशी चाले शिक्का तेथे कोणमा निरंकार. चोपदार गावात समजा आपली चोपदार आहे, चांगले त्यांचं चोपदार आहेत म्हणून काय असं काही नाही. चोपदार असले म्हणून काय सेवा आहे, बरोबर आहे का नाही? चोपदार आहे, सेवा त्यांची. पण उभं एक सांगा, हे 3 चौकदार उठले आणि कलेक्टर ऑफिसला लातूरला गेले. तर कलेक्टरला बघून, चौकदाराला बघून कलेक्टर उठून सॅल्यूट मारेल का? शिकलेली माणसं कोणी मी लावलं, तुम्ही लावलं, कोणी मारेल काय? शेवटी ते कोण आहे? कलेक्टर, जिल्हा ताब्यात. त्याच्या खुर्ची आमदाराला बी बसण्याचा अधिकार नाही. हे जर बळजबरीनं बसतीचे सोडून दे, अधिकार नाही. तुम्ही काय लावायचं? एमपीसी पुस्तकं वाचून तुमच्या लक्षात येईल. खुर्ची बी बसताय, अधिकार नाही ना. आमदारानं आमदाराच्या खुर्ची बसायचं, कलेक्टरनं कलेक्टरच्या खुर्ची बसायचं, मंत्री बी होत्या, कलेक्टरनं उठायचं नाही. हा नमस्कार करणं ठीक आहे, उठून पण खुर्ची सोडायची असं नियम आहे, सोडून द्या. पण कलेक्टरला बघून, आपलं चौकदाराला बघून कलेक्टर उठून नमस्कार करील का? बोला की. जीत राग आला आपल्या चौकदारानं, उठले दिल्ली लागली. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीची सही आणि शिक्का लाया गया होतो. कलेक्टर उठले, मराठी सांगतो, कलेक्टर उठले, चौकदार उठले, दिल्ली लागली. सही कोणी झाली? मला नागपूरच्या कलेक्टरला भेटायचंय, तुमची सही द्या. आम्ही सही करा या पत्रावर, यांना भेटा म्हणून. आणि ही पत्र घेऊन कलेक्टर ऑफिसला चौकदार आले आणि कानाव घातलं चौकदाराच्या. बोले शिपाई जो आज चुके हैं वो पंतप्रधान फोर्स से आए हैं, नरेंद्र भाई मोदी की सही आणि शिक्का लाया गया है. असं ऐकल्याबरोबर कलेक्टर उठून उभा राहणार. आई 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 बैठी बैठी चौकदाराला विचारते काय कुणाला? पत्र कोण मानी वंदितील शिक्का वंदितील शिक्का